सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा उत्साहात. अकोट प्रतिनिधी शिवशंकर घाटोळे. श्री विश्वकर्मामय पांचाळ समाज मंडळ, विश्वकर्मा नगर, मोठी उमरी, अकोला यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी विश्वकर्मा सभागृह, मोठी उमरी, अकोला येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री वामनराव नामदेवराव राजहंस होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर समाधानजी दहिकार, डॉक्टर सरिता समाधान दहिकार, संजीवनी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव, माननीय श्री मनोज तुळशीराम ब्राह्मणकर, अध्यक्ष नांदुरा शहर, तसेच हरिभक्त प्रवचनकार श्री गजानन महाराज दहिकर, भागवताचार्य वरवट बकाल आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात 10वी-12वी परीक्षेत किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ITI पदविका पदवी व उच्च पदवीधर तसेच MPSC UPSC यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी आणि सन 2025-26 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर समाज संघटित होण्याबरोबर शैक्षणिक विकासालाही प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यार्थी हे समाजाचे भावी आधारस्तंभ असून त्यांच्या खांद्यावर समाजाच्या भविष्याची जबाबदारी असणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे मनोबल वाढावे यासाठी त्यांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे. डॉक्टर सरिता समाधान दहिकार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की एखाद्या समाजाची खरी किंमत संपत्तीमध्ये नसून त्या समाजाच्या अंगणात घडणाऱ्या गुणवंत पिढीत असते. ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्वाच्या बळावर समाजाचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. विहान फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे वाटप करून त्यांना शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात विश्वकर्मामय पांचाळ समाज मंडळ, मोठी उमरीच्या कार्यकारिणीचा सिंहाचा वाटा होता. अध्यक्ष राम मुकुंदराव एवतकर, कार्याध्यक्ष बाळकृष्ण तराळकर, उपाध्यक्ष शत्रुघ्न ब्राह्मणकर, उपाध्यक्ष गुणवंतराव वडणकर, सचिव संतोषराव वाघमारे, सहसचिव गजेंद्र माणिकराव पुणकर, कोषाध्यक्ष रामदासराव मोरेकर, संघटक किशोरराव सुरते, सहसंघटक देवराव आसेकर तसेच महिला सदस्या सौ शोभा कल्याणकर, श्रीमती प्रभाताई ओलकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहिदास भोयर यांनी केले. यावेळी समाजबांधव, विद्यार्थी, पालक, सेवानिवृत्त कर्मचारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी या सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक श्री तुकाराम सुतार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. सिटी इंडिया मराठी न्यूज महाराष्ट्रभर जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक 960400 7344.